सामाजिक, धार्मिक आणि राजकीय सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्रांतीचं तत्वज्ञान जगाला देणारे तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रणजित मेश्राम सर, मानाचे अध्यक्ष गिडाम सर, जयंत इंगळे सर आणि आमचे वक्ते तरुण मित्र राहुल सोनपिंपळे आणि इथे उपस्थित सर्व प्रबुद्ध जण। खरं तर नागपुरातले सगळे अत्यंत म्हणजे आंबेडकर वादावर एकेकांची पकड असणाऱ्या सगळ्या लोकांपुढे मला बोलावलं, मला आश्चर्य वाटलं। पण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जो विषय जो आहे मातृसंघटनाची जबाबदारी आणि सद्यस्थिती। अनेकांना बऱ्याचदा असं होतं की मातृसंघटना हा शब्दप्रयोगी थोडासा नवासा वाटतो बहुतेक लोकांना। खरं तर त्या मूलगामी संघटना आहेत ते यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांनी आपली जी काही चळवळ राबवली, अस्पृश्योद्धाराच्या चळवळीला जी गती दिली, जो हात घातला, त्या संघटनांचा तो एकतर इतिहास आहे। खरं तर आता इतिहासामध्ये रममाण होता कामा नये, इथपर्यंत ते सगळं आता सगळीकडे सगळ्यांना तसं वाटतं आणि ते योग्यही आहे। परंतु इतिहासातून घ्यायचं काय याविषयी सुद्धा बाबासाहेबांचं एक नेमकं असं मत आहे। ते म्हणतात की आपण पुस्तकं वाचतो, इतिहास साडतो, सिद्धांत तिथनं सिद्धांत घेता यायला हवी, आपल्याला तिथनं तत्व शोधता यायला हवी, सिद्धांत परिपोष करता यायला हवा, त्या सिद्धांताचं व्यावहारिक स्वरूप कसं मांडता येईल या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असावयास हवे। बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ राबवली ती चळवळ राबवण्यापूर्वी या देशातील समाज व्यवस्थेचा त्यांनी सांगोपांग विचार केला। 1917च्या ऑनवर्ड्सचा जर आपण एकंदरीत असं जर बघितलं तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे लक्षात घेतलं होतं की या देशामधली जी समाज रचना आहे त्या समाज रचनेचं विश्लेषण त्यांनी पारंपरिक जसं आपण करतो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या पद्धतीचं न मांडता बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केली की या देशामध्ये एकूण 3 वर्ग आहेत, एक ब्राह्मण वर्ग, दुसरा ब्राह्मणेतर वर्ग आणि तिसरा बहिष्कृत वर्ग। बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी मांडणी केली या मांडणीमध्ये अत्यंत अमानवीय आणि अत्यंत नीच दर्जाचं असं जर जीवन जर कोण जर जगत असेल तर तो वर्ग म्हणजे बहिष्कृत वर्ग होय। बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी सगळी मांडणी ही त्या पहिला जे त्यांनी जे मूकनायक जे पहिलं पत्रक काढलं त्या तिथे ती सगळी मांडणी आलेली आहे। या बहिष्कृत वर्गाच्या चळवळीला हात बाबासाहेबांनी घातला, म्हणजे त्यांच्या पुढे ब्राह्मणेतरांची चळवळ होती, सत्यशोधक चळवळीचा तो प्रवाह सुरू होता। परंतु बाबासाहेबांनी सगळं बघितलं की सत्यशोधक चळवळ जी ब्राह्मणेतरांची वगैरे जी चळवळ होती ती सगळी काँग्रेसला जाऊन मिळालेली। बाबासाहेब म्हणतात मीच काय तो एकटा आता सत्यशोधकी म्हणून या देशात शिल्लक आहे। हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ चालवताना नेमकं निदान कसं केलं आणि त्या परीने त्यांची वाटचाल कशी सुरू झाली। 1920 मध्ये त्यांनी ती सगळी मांडणी केली। त्याच्यापूर्वी साऊथ बरो कमिशन आलं होतं, त्या साऊथ बरो कमिशन पुढे बाबासाहेबांनी एक निवेदन दिलं, साक्ष दिली, अस्पृश्यांचा प्रश्न त्यांच्या पुढे मांडला आणि बहिष्कृत वर्गाचा उद्धार कसा होईल या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू झाली। नागपूरमध्ये जी बहिष्कृत अखिल भारतीय बहिष्कृत वर्ग परिषद झाली त्या वर्ग परिषदेमध्ये बाबासाहेब आले। तिथे सुद्धा त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये डिप्रेस क्लास मिशनचे वीरा शिंदे आणि नारायण चंदावरकर हे डिप्रेस क्लास मिशनचं ते नेतृत्व करायचे, अस्पृश्यांचं नेतृत्व आम्ही ब्राह्मणेतर करू। बाबासाहेब तिथे त्या परिषदेमध्ये सांगतात की आमचे प्रश्न आम्हीच मांडले पाहिजे, आमच्या प्रश्नांच्या आणि हिताच्या आड येणारा कोणताही माणूस असो, संस्था असो, संघटना असो, ते जर आमचे जर नसतील आमचे प्रश्न ते कसे मांडतील आणि हे लोक कसे आमची दिशाभूल करतायत यांचा आपण एक मताने धिक्कार केला पाहिजे, निषेधाचा ठराव नोंदवला। तिथून बाबासाहेबांचं एकंदरीत जर वाटचाल जर आपण जर बघितली तर पुढचं मग त्यांचं सार्वजनिक जीवनातलं पहिलं भाषण 21 व 22 मार्च 1920 शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली माणगाव परिषद, तिथे बाबासाहेबांची सुद्धा आपण मांडणी बघितली पाहिजे। ते म्हणतात की बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाढ नाही परंतु त्यांचा उद्धार होत नाहीये, त्यांची उन्नती होत नाहीये। माणसाची उन्नती व्हायला, त्यांचा उद्धार व्हायला अनेक कारण सुचवली जातात, परंतु बाबासाहेब म्हणतात त्यासाठी 2 कारण आहेत। एक नैसर्गिक गुण असणं गरजेचं आहे मनुष्य मात्रात, आणि दुसरं त्याला त्याच्या नैसर्गिक गुणांची वाढ करून त्याचा स्वतःचा विकास करण्यासाठी, त्याला स्वतःचं उन्नयन करण्यासाठी सानुकूल परिस्थिती असणं अत्यावश्यक आहे। काय आम्हाला या देशामध्ये सानुकूल परिस्थिती आहे? बहिष्कृत वर्गात नैसर्गिक गुणांची वाढ नाही
परंतु त्यांचं चित्र त्यांचा उद्धार होताना दिसत नाही. त्यावेळेस बाबासाहेब त्या पहिल्या सभेमध्ये म्हणतात, आपल्या पहिल्या भाषणामध्ये 1920, जेमतेम वय वर्ष 28-29, त्यावेळेस बाबासाहेबांची मांडणी आहे की यासाठी परिस्थिती सानुकूल करून घेण्यासाठी अनेक उपाय सुचवले जातात, परंतु यासाठी आपण राजकीय सामर्थ्य संपादित केलं पाहिजे. इथून सुरुवात आहे. मग राजकीय सामर्थ्यासाठी काय केलं पाहिजे? मग आमच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न, या देशातल्या या समाज व्यवस्थेशी, या राजकीय व्यवस्थेशी झगडून आमचे हक्क व अधिकार कसे मिळवता येतील या दृष्टिकोनातून बाबासाहेबांचा एकंदरीत प्रवास सुरू होतो. पुढे ते उच्च शिक्षणासाठी पुन्हा बाहेर जातात. मग 1924च्या नंतरचा पुढचा प्रवास, पुन्हा सांघिक प्रवास त्यांचा सुरू होतो. आता यावेळेस बाबासाहेब आपली चळवळ ही अस्पृश्योद्धाराची चळवळ ही सांघिकरित्या पुढे घेऊन गेलो पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा प्रवास सुरू होतो. आणि 20 जुलै 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना होते. आता त्या सभेचं ब्रीद वाक्य एज्युकेट, एजिटेट आणि ऑर्गनाइज. जा आणि आपल्या लोकांना योग्य काय अयोग्य काय ते शिकवा, त्यांना चेतवा आणि त्या चेतविलेल्या लोकांची संघटना करा, असं संघटनेच्या वतीने, संघटनेच्या कार्यकर्त्यांनो, संघटनेच्या लोकांनो जाऊन आपल्या अस्पृश्य बांधवांमध्ये जाऊन याचा प्रचार प्रसार करा. आणि मग तिथे ते सगळं डिसाईड करतात. ती संघटना रजिस्टर्ड संघटना होती, नोंदणीकृत संघटना, पहिली संघटना बाबासाहेबांनी काढलेली बहिष्कृत हितकारणी सभा. मग बाबासाहेब आंदोलनाची भूमिका, आता आम्हाला या देशामध्ये इंग्रजांना हे ठणकावून सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी प्रसंगी जीव रक्त सांडलेलं आहे, या देशामध्ये तुम्ही तुमचे पाय रोवता यावेत तुम्हाला म्हणून, आणि तुम्ही आमचा उद्धार करता. ही गोष्ट त्या इंग्रजांच्या ध्यानीमणी आणून देण्यासाठी. आणि मग त्यावेळेस काय करायचं, एकीकडे गांधींचा उदय झालेला होता, बाबासाहेबांपेक्षा कैक पटीने सिनियर गांधी. आंदोलनाच्या भूमिका, सत्याग्रह, हे सगळं चित्र बाबासाहेबांनी त्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये ठरवलं की आता इंग्रजांच्या रेकॉर्डवर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. अत्यंत अमानवीय अशी जगाच्या पाठीवर जर कोणती समाजामध्ये असा जर कलंक असेल तर तो अस्पृश्यतेचा होय, आणि ती ब्राह्मणवादाची देण आहे. गुलामी, लोकांनी काळा गोरा रंगभेद, गुलामी, स्लेव्हरी सगळं बघितलेलं होतं, पण जगाच्या पाठीवर म्हणजे नुसतं माणसं मारणे नव्हे तर शरीर मारणं नव्हे तर मनही मारल्या जायची. इथे बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी अस्पृश्यतेचा हा जो विषय आहे हा जगाच्या पाठीवर कसा मांडता येईल या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न दिसतो. आणि मग बहिष्कृत हितकारणी सभेच्या वतीने ज्या आंदोलनाला हात घातला जातो ते आंदोलन म्हणजे महाडचा धर्म संघर्ष. अशी ही पार्श्वभूमी तुमच्या पुढे यासाठी मांडली की महाडच्या त्या धर्मसंघर्षाच्या अनुषंगाने बाबासाहेब काही 50 अस्पृश्य तरुणांचं एक टीम तयार करतात, त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देतात की जिल्हावार तुम्ही जा, प्रचार प्रसार करा, आपल्या लोकांमध्ये जनजागृती करा आणि तिथे त्यांना सांगा की त्या आंदोलनासाठी आता आपण सज्ज झालो पाहिजे. त्यावेळेस ती जी काही टीम, ती स्वयंसेवक, तिथे तो शब्द वगैरे आलेला आहे, सोर्स मटेरियल मध्ये ते सगळं आलेलं. ही जी टीम आहे स्वयंसेवकांची, पुढे याच टीमचं पुढचं नामकरण समता सैनिक दल म्हणून पुढे येतं. म्हणजे समता सैनिक दल हे त्या आपल्या बहिष्कृत हितकारणी या सोशिओ पॉलिटिकल संघटनेची ती विंग आहे. आमची संघटना आहे, आमची चळवळ ही सोशिओ पॉलिटिकल या तत्वावरती पुढे जाते आहे. ही गोष्ट आपल्या समाजामध्ये बहुसंख्याक लोक मान्य करायला तयार होतात. ते नेमकी मांडणी करताना फक्त आणि फक्त एकाच पद्धतीचे करायला बघतात आणि ती म्हणजे फक्त आणि फक्त आम्ही सोशल मुवमेंट रन करू, आम्ही रिलीजियस मुवमेंट रन करू. पण बाबासाहेबांनी मुवमेंट, आमच्या उद्धाराची जी अस्पृश्य उद्धाराची जी चळवळ चालवली ती कोणत्या फॉर्म्युल्याने ते पुढे घेऊन गेले, ते कसे पुढे घेऊन गेले. 1935चा जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट कायदा आला आणि प्रांतिक सरकार जेव्हा स्थापन करायची पुढची वेळ आली, त्याच्यापूर्वीच बहिष्कृत हितकारणी सभा बरखास्त करून मग पुढे त्यांनी 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्ष काढला. पुढे काय केलं, समता सैनिक दल स्वतंत्र मजूर पक्षाला संलग्न केलं. पुन्हा सोशिओ पॉलिटिकल मुवमेंट. पुढे काय झालं, बाबासाहेबांच्या पुढे पुन्हा प्रश्न म्हणजे या देशामध्ये इंग्रज सरकार काळ वेळ परिस्थितीनुरूप काही वर्षानंतर ती शिष्टमंडळ पाठवायची, एक कमिशन पाठवायचं. जसं साऊथ बोरो कमिशन आलं, 28ला मग सायमन कमिशन आलं, त्याच्यानंतरचा मग पुढचा कालखंड क्रिप्स मिशन, स्ट्रॅफर्ड आले होते इथे क्रिप्स 1942ला. बाबासाहेब तेव्हा नुसते अस्पृश्यांचे पुढारी हा तर विषय संपलेला होता.
म्हणजे तो आता मी तेवढ्या खोलात त्या इतिहासात जात नाही, आपल्या सर्वांना ठाऊक आहे. स्वतंत्र मजूर पक्षाचे पुढारी म्हणजे बाबासाहेब या देशाचे नेते, बहुसंख्याक शोषित पीडित पददलित मागासांचे नेते झालेले असताना त्यांच्या पुढे वेगवेगळे षडयंत्र रचल्या जायचे. क्रिप्स जेव्हा भारतात आले, बाबासाहेब त्यांच्याशी भेट घेण्याचा खूप प्रयत्न करायचे, भेट हे होत नव्हती, मोठ्या मुश्किलीने मग भेट झाली. पहिला प्रश्न बाबासाहेबांना काय विचारतात क्रिप्स, डॉक्टर आंबेडकर तुम्ही मजुरांचे पुढारी आहात की अस्पृश्यांचे पुढारी आहात? पुन्हा बाबासाहेबांना कोंडी. आता बाबासाहेबांनी काय करावं? 1942 ला दिल्लीला इमर्जन्सी मध्ये सगळ्या देशातल्या तमाम शेड्यूल कास्टच्या नेत्यांची सभा बोलवतात. म्हणतात की आता शेड्यूल कास्ट मला स्वतंत्र मजूर पक्ष राबवता येणार नाही, कारण मला अस्पृश्यांचे प्रश्न अत्यंत प्राणप्रिय आहे. त्यांनी ठरवलं होतं, त्यांनी ती प्रतिज्ञा केली होती की ज्या समाजात आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपलं कर्तव्य, त्याची ज्याला जाण आहे ते धन्य होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलं की आता मला माझा अत्यंत प्राणप्रिय असा म्हणजे देशाचे लीडर, एकीकडे काँग्रेसचे मिस्टर गांधी, दुसरीकडे बॅरिस्टर जीना आणि तिसरीकडे डॉक्टर आंबेडकर, अशी त्रयी होती. हे अत्यंत असे एका उंचीवर असे उभारलेले सगळे असे लीडर होते त्या काळातले. पण बाबासाहेबांना आता अस्पृश्यांचा पुन्हा लीडर बनावं, पुन्हा दलितांचा नेता, त्यांच्या पुढे असे वेगवेगळे असे डाव रचल्या जायचे. आणि मग 1942 ला ज्या आपल्या मोहन पार्क म्हणायचं तेव्हा याला कस्तुरचंद पार्कला, तिथे मग बाबासाहेब परत शेड्यूल कास्ट फेडरेशनची मग एक आपला राजकीय पक्ष स्थापन करतात. आता पुन्हा काय करतात, परत बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक दलाला त्या शेड्यूल कास्ट फेडरेशन सोबत संलग्न करतात. स्वतंत्र मजूर पक्षाच्या घटनेमध्ये नमूद आहे की समता सैनिक दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रचार प्रसार करावा, अधिकाधिक आपलं संघटन सशक्त केलं पाहिजे. पुन्हा इकडे शेड्यूल कास्ट फेडरेशन बाबासाहेबांनी काढली, पुन्हा शेड्यूल कास्ट फेडरेशनला समता सैनिक दल तिथे संलग्न केलं. हा प्रवास बाबासाहेबांचा सुरू आहे. पुढे या देशामध्ये मग याच्यानंतर 1946 म्हणजे दुसरं महायुद्ध संपलं, नंतर इथे आता या देशाला राज्यघटना आणि या देशाला स्वातंत्र्य देऊन इथे संविधान आलं पाहिजे, हा सगळा प्रवास सुरू झाला. बाबासाहेब घटना समितीमध्ये सुरुवातीला जात नाही, नंतर जातात, नंतर या देशाची घटना निर्मिती होते, देश स्वतंत्र होतो, घटनेचा अंमल सुरू होतो. मी हे सगळं थोडक्यात यासाठी घेतोय कारण मलाही वेळेचं तो एक हे आहे. आता सांगायचं तात्पर्य की आता देश स्वतंत्र झाला, भारताला देशाची घटना आली, आता 26 जानेवारी 1950 चा पुढचा प्रवास कसा? आता आपण सगळं ठरवलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जो समता सैनिक दल महाडच्या त्या धर्मसंग्रहाच्या अनुषंगाने जी संस्था जी तिथे त्यावेळेस जी जन्मास घालून दिली, त्या संस्थेचा प्रवास सुद्धा आपण सोशिओ पॉलिटिकल या पद्धतीने ते पुढे पुढे घेऊन जात होते. ते म्हणतात त्या महाडच्या सत्याग्रहाच्या त्याच्या भाषणामध्ये ते सांगतात की आजपर्यंत काही पाणी पित नव्हतं, काही मेलेलं नव्हतं आणि इथलं पाणी पिऊन काही अमर होणार नव्हतं. आम्हाला या समाज व्यवस्थेला दाखवून द्यायचं होतं की आम्हीही माणसं आहोत या देशामध्ये, कारण ते पाणवठे सार्वजनिक विहिरी हे सगळ्यांसाठी ज्या अर्थाने खुल्या आहेत, तर त्या अर्थी आम्ही समान न्याय व दर्जाचे हकदार आहोत. ही बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी तत्व समान न्याय व दर्जाची ही तिथून जी सुरुवात होते, पुढे जेव्हा या देशाला राज्यघटना येते, आता बाबासाहेबांना हे कळतं की आता आपण तर अल्पसंख्याक आहोत, कारण त्या 51 जनरल इलेक्शन लागतात, 52 ला बाबासाहेबांचा पराभव होतो, 54 ला होतो. त्यांच्या लक्षात येतं की आता काही मूळवर अल्पसंख्याक लोक काही या देशाला पूर्वी ठीक होतं, इंग्रज होते, इंग्रजांच्या पुढे आपण आपल्या सगळ्या मागण्या मागायचो, झगडायचो, संघर्ष करायचो. आता मात्र तसं नाही, आता तर सगळे स्वकीयच आहे. आता स्वकीयांशी लढताना कसं लढायचं, त्या सगळ्या विवंचनेमध्ये असताना बाबासाहेब आता ठरवतात की या देशातल्या SC ST OBC या सगळ्यांची मोड बांधून तमाम शोषित पीडित पददलित वर्गाची मोड बांधून आता आपला प्रवास पुढे घेऊन गेलो पाहिजे. हा विचार बाबासाहेब आंबेडकरांच्या मनमस्तिष्कामध्ये एक म्हणजे देशाची राज्यघटना जेव्हा लिहून झाली त्याच्यानंतरच हा प्रवास सुरू आहे. हे कसं? 1951 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जर तुम्ही जाहीरनामा बघितला, त्या जाहीरनाम्यामध्ये कुठलाच शब्द शेड्यूल कास्ट या नावाने सुरू होतो. 1951 चा पहिल्या जनरल इलेक्शन मध्ये सगळे शब्द प्रयोग जे आहेत प्रत्येक भारतीय बाबासाहेब आंबेडकरांनी हे फार पूर्वीच ठरवलेलं की आता माझी पुढची दिशा कशी राहील, या दिशेच्या अनुषंगाने त्यांचा जो पुढचा प्रवास होतो. ते मग काय करतात, जानेवारी 1955 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनची घटना नव्याने लिहायला हातात घेतात. जानेवारी 1955 ला, कारण डोक्यात विचार आहे की आता शेड्यूल कास्ट फेडरेशन मी फक्त शेड्यूल कास्टच्या भरोशावरचा तर या देशामधलं राजकारण शक्य नाही. मग पुढे जानेवारी 55 ला या शेड्यूल कास्ट फेडरेशनची घटना नव्याने लिहायला हातात घेतात
त्या घटनेत अजूनही उपलब्ध आहे त्या व्हॉल्युम्स मध्ये, आणि तिथे ते लिहिलेले आहे 1 मे 1957 पासून ही घटना अंमलात येईल. डोक्यात एक विचार आहे, आता त्याला नाव काय द्यायचं संघटनेला ते मात्र ठरलेलं नसतं. वेळोवेळी त्या कॉन्स्टिट्यूशन लिहिण्यासाठी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं म्हणजे नव्या पार्टीसाठी मग त्या बैठका होतात. अशीच एक बैठक ऑगस्ट 1955 ला होते. तिथं ते आपल्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना सांगतात, पॉलिटिकल पार्टी डज नॉट मिअरली मीन टू विन द इलेक्शन्स बट टू एज्युकेट द पीपल, एज्युकेट द पीपल अँड टू ऑर्गनाइज देम. परत जो बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकांनी सभेला जे ब्रीद वाक्य दिलं ते परत आता माझा नवा रिपब्लिक, माझा जो नवा राजकीय पक्ष राहील त्याला आता मी हे देणार आहे, बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांच्या पुढे ते परत सांगतात. त्याच्यानंतर 13 ऑक्टोबर 1955 ला नाशिकला एक बैठक होते. त्या बैठकीमध्ये बाबासाहेबांना तिथे पहिल्यांदा ते म्हणतात की नाव टाइम हॅज कम टू डिझॉल्व द शेड्यूल कास्ट फेडरेशन अँड टू फॉर्म अ न्यू पॉलिटिकल पार्टी. मग याचं काय होईल शेड्यूल कास्ट फेडरेशनचं? तेव्हा बाबासाहेब तिथे मांडणी करतात की ही जी माझी जी संघटना आहे राजकीय, ही मी सामाजिक संघटनेमध्ये याला रूपांतरित करणार आहे. म्हणजे मला आनंद झाला ज्यावेळेस राहुल सोनपिपडे यांनी म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्याच धर्तीवर त्यांनी जेव्हा हे केलं, त्यांचं जेव्हा उद्घाटन होतं तेव्हा मी तिथे गेलोही होतो. त्यांना मी कॉंग्रॅच्युलेट केलं, कारण बाबासाहेब आंबेडकरांची ती सूचना आहे 13 ऑक्टोबर 1955 की याला शेड्यूल कास्टच्या लोकांचे प्रश्न भिन्न आहेत. या देशामधल्या तमाम बहुजनांपेक्षा त्यांचे प्रश्न अत्यंत वेगळे आहेत. त्यांची नाही यांची अशी सरमिसळ बरोबर नाही. तुम्ही त्यांचाही प्रश्न यांचाही प्रश्न एकच म्हणून त्या दृष्टिकोनातून बघता कामा नये. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार शेड्यूल कास्ट फेडरेशन हे जे आहे सामाजिक संघटना म्हणून तिथं राहायची त्यांची सूचना होती. पुढे सर्वप्रथम बाबासाहेब डिसेंबर 55 ला, जे 10 डिसेंबर 55 ला जनताच्या वृत्तपत्रामध्ये ते छापून आलंय, पहिल्यांदा आता बाबासाहेब मग तिथे सांगतात की आता माझा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहणार असून त्याचं स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर आधारलेला माझा पक्ष राहणार आहे, असं पहिलं डिक्लेरेशन बाबासाहेब 10 डिसेंबर 1955 जनताच्या वृत्तपत्रामध्ये तिथे तेव्हा येतं. 6 डिसेंबर 56 ला एक्सपायर झाले. वर्षभरापूर्वी त्यांनी हे नामकरण स्पष्टपणे आपल्या सर्व समाज बांधवांपुढे आणि जनतेपुढे जाहीर केलं. आता हा जो पुढचा प्रवास आहे, आणि त्याच्या पूर्वीच बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शेड्यूल कास्ट फेडरेशनला 1942 ला ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशन आहे, तरी सुद्धा त्यांनी नव्याने कॉन्स्टिट्यूशन लिहायला घेतलं. आणि जो शेड्यूल कास्ट फेडरेशनला जी तत्व त्यांनी जाहीरनाम्यामध्ये दिली 1951 ला, सगळीच्या सगळी मानव मुक्तीची तत्व जशीच्या तशी रिपब्लिकन पक्षाच्या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केली. आणि हे स्पष्टपणे सांगितलं की या देशामध्ये कोणताही पक्ष येऊ, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्योतिबा फुलेंचा ते खास करून तिथे उल्लेखही करतात की तत्व, धोरण आणि कार्यक्रम आणि ज्योतिबा फुलेंचं एक विचार, या सगळ्या गोष्टींना धरूनच आपण पुढे गेलो पाहिजे. आणि ही तत्व, धोरण, कार्यक्रम जर कुठे आहेत तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षासाठी जी घटना लिहून दिली त्या घटनेमध्ये हे सगळं नमूद आहे. त्या घटनेमधलं जे पहिलं वाला जे स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट ज्यावेळेस मी वाचलं आणि जेव्हा मला ते कळलं, तेव्हा माझा तो संबंध मी तिथे महाडच्या सत्याग्रहाशी कसा लागतो ते मी तुमच्या पुढे एक मांडतो आहे. ते पहिलं तत्व जे रिपब्लिकन पक्षासाठी त्यांनी जे लिहिलं त्याच्यात ते म्हणतात की सर्व भारतीय लोक हे कायद्यासमोर समान न्याय व हक्काचे व दर्जाचे हकदार आहेत. सर्व भारतीय लोक हे कायद्यासमोर समान न्याय व हक्काचे व दर्जाचे हकदार आहेत असे पक्ष मानेल. एवढेच नव्हे तर प्रत्येक भारतीय समान न्याय हे त्याचे जीवन मूल्य प्राप्त करून घेण्याचा त्याचा हक्क आहे. म्हणून जेथे समता नाही तिथे ती आणण्यासाठी पक्ष झटेल व जेथे समता नाकारण्यात येते तिथे ती राबवण्यासाठी पक्ष लढा देईल. हे जे समान न्याय व हक्क, हा जो महाडचा जो सत्याग्रह होता की आम्हीही माणसं आहोत, सर्वांना ज्या अर्थी ती पानवटे, त्या विहिरी, ते सार्वजनिक सगळं खुलं आहे, आम्हाला तुम्ही माणसं समजू नये. हा जो समान न्याय व दर्जाचा जो पहिला तत्व, हा जो पहिला सिद्धांत त्या रिपब्लिकन पक्षासाठी लिहिलेल्या त्या तत्वांमध्ये जे त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनसाठी 51 ला मांडलं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून आता या समाजापुढे त्यांनी काय दिलंय आणि मग पुढची आमची वाटचाल कशी असावी याचा जेव्हा विचार करतो तेव्हा 2 बाबी मला दिसतात. एक तर या देशाला प्रबुद्ध भारत राष्ट्र निर्माण करणे, नंबर 1. दुसरं, भारत बौद्धमय करणे. मग आता प्रबुद्ध भारत राष्ट्र निर्माण करणे आणि भारत बौद्धमय करणे या दोन्ही बाबी तर सारख्याच वाटतात. मग या कशा? प्रबुद्ध भारत राष्ट्र निर्माण करणे ते यासाठी की हा देश असंख्य जातीत विखुर, म्हणजे जातीच्या विषमतेने अगदी बरबटलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की या देशामधली प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे.
या देशामध्ये 6,500 जाती आहेत, त्यापेक्षा जास्त आहेत. याचा अर्थच असा की 6,500 देशांचा हा देश आहे. राष्ट्र तर फार दूरची गोष्ट झाली. या देशाला विषमतेने ग्रस्त, जातीने ग्रस्त या देशाला राष्ट्र बनवण्याचं ध्येय, ते राष्ट्र कसं होईल? या जातींना सर्व नष्ट करावं लागेल, अॅनिहिलेट करावं लागेल या सगळ्या जातींना. आणि तो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सगळा जो एकंदरीत फॉर्म्युला आहे, त्या दृष्टिकोनातून आपण बाबासाहेबांच्या याकडे बघितलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर मला खरेखुरे राष्ट्रप्रेमी, राष्ट्रप्रिय व्यक्तिमत्व वाटतं, तर यासाठी की या देशातली ज्या जाती आहेत त्याचा विध्वंस मी करून दाखवीन, अशी घेतलेली प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 56 ला पूर्ण केली आणि राष्ट्र निर्मितीचं पहिलं पाऊल टाकलं, जात नष्ट केली आणि अनेकांना तो मार्ग दिला की धर्मांतराच्या मार्गाने राष्ट्र निर्मिती शक्य आहे. कारण या देशामध्ये ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही या परस्पर विरोधी बाबी आहेत. ज्यांना लोकशाही प्रिय असेल त्यांनी जाती नष्ट केल्या पाहिजे. त्याच्या सगळ्या अँगलनी आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि प्रबुद्ध भारताच्या विषयी मग त्यात म्हणजे त्यांची जी काही एकंदरीत मांडणी होती, पहिले शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जे मुखपत्र होतं ते जनता या नावाने होतं 56 पर्यंत. फेब्रुवारी 56 ला त्याचं नवं नामकरण केलं आणि प्रबुद्ध भारत केलं. मग पुढे त्या प्रबुद्ध भारताचं नामकरण प्रबुद्ध भारत होतं नामकरण केलेलं आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचा मग पुढे रिपब्लिकन पक्ष आला. तत्कालीन जर तुम्ही सगळे न्यूजपेपर जर चाळले आपले प्रबुद्ध भारताचे, तिथे लिहिलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाचं मुखपत्र प्रबुद्ध भारत. म्हणजे प्रबुद्ध भारत या देशाला प्रबुद्ध भारत करण्याची जबाबदारी त्या रिपब्लिकन पक्षाच्या अनुषंगाने, कारण त्याची तत्व, धोरण, कार्यक्रम आणि तो कसा पुढे जाईल हे सगळं आखून दिलंय. आणि ती जबाबदारी, कारण या देशातल्या बहुसंख्याकांचे, या भारतीयांचे शोषित, पीडित, वंचित, पददलित लोकांचे प्रश्न जसे आम्ही सोडवत जाऊ, मग ते त्यांच्या आरोग्याचे असतील, त्यांच्या शिक्षणाचे असतील, त्यांच्या रोजगाराचे, त्यांच्या नोकऱ्यांच्या, या सगळ्या बाबीतून लोकांना आपल्याविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटेल. त्या लोकांना वाटेल की आपण यांच्या सोबतीने असलो पाहिजे, असा तो प्रवास की जेणेकरून या देशातली सगळी लोक अशी प्रबुद्ध भारताकडे जातील, हा तो एक प्रवास. आणि या दृष्टिकोनातून प्रबुद्ध भारत राष्ट्र निर्मिती. आणि दुसरीकडे त्यांनी धर्मांतर केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 4 मे 1955 ला जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिली. बाबासाहेबांचं शेवटचं काठमांडूचं जे भाषण आहे तिथे त्यांचं एक स्टेटमेंट आहे की मैं अगर 2 साल जी लूं तो मैं 5 करोड बोलता दिखा दूंगा. मला असा प्रश्न पडला की 5 करोड का? लोकसंख्या तर जवळपास 20 कोटींच्या घरात आहे. 18-20 कोटींची लोकसंख्या, 5 करोड का म्हणत असावेत? कारण बाबासाहेबांनी ठरवलेलं होतं की या देशातले 6 कोटी अस्पृश्य आम्ही एकाच वेळी धर्मांतर करणार आहोत. म्हणजे या देशामधले शेड्यूल कास्टचे जेवढे लोक आहेत ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी अग्रक्रमाने धर्मांतर केलं पाहिजे. ज्यांच्यासाठी त्या महापुरुषाने रक्ताचं पाणी केलं आणि शेड्यूल कास्टची माणसं स्वतःला लीडर बनवणारी, बाबासाहेबांचं नाव मोठ्या गर्वाने घेणारी, मात्र त्यांच्या धर्मांतराकडे, राष्ट्र निर्मितीकडे बघू नये. आणि दुसरीकडे अशी मांडणी व्हावी की अमुक इकडे असं झालंय, तसं झालंय, त्यांनी ते केलं, तिकडे दिवे लावले. महाराष्ट्रातल्याच लोकांनी वीज पुरवठा केला, तेव्हाच दिवे लागले, कसं म्हणून विसरायचं? या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यांना खऱ्या अर्थाने वाटत होतं की दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे. आमच्या लोकांना आजही असं आहे, मी माझ्या मित्रांना किंवा लोकांमध्ये समजा जयभीम केलं तर ते त्यांना तेवढं रेग्युलर वाटतं. पण एखादा कुंभी तेली माडी किंवा भंगी असेल, मेहतर असेल, सांबार असेल, नुसतं जयभीम म्हणू द्या, मटणाचं जेवण ठेवतात. त्याचं खूप उदार मनाचे लोक आहेत. मी 4-10 जयभीम करेन, जास्तीत जास्त चाप असतील आपण रोजच पितो. वस्तुस्थिती आहे, खोटं बोलतोय. एक साधा 4-10 लोकांचं तिथे धर्मांतराचा कार्यक्रम होता दीक्षाभूमीवर, तमाम आमचे सगळे बौद्ध बांधव एकत्रित येतात त्यांच्या संरक्षणासाठी, वाटेल ते त्याला पुरवण्यासाठी. इतक्या मोठ्या मनाची माणसं आहोत. प्रश्न असा की आता आम्ही थोडी आमची चळवळ भरकटत जाते आहे. वेगवेगळ्या विचारधारा, जसं बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचं नाव घेतलं की खूप वेगवेगळ्या विचारधारा म्हणतात. माझ्या मित्रांनी आताच ते कार्ल मार्क्सच्या बाबतीमधलं जे वक्तव्य केलं, मी आपल्या पुढे खास बाब मांडू इच्छितो ती अशी की मार्क्सचं नाव घेतलं की सगळीकडे मस्त गवगवा होतो. आर्थिक तत्वज्ञान, पॉलिटिकल इकॉनॉमीची मांडणी. बाबासाहेब तिथे ते स्पष्ट जर बाबासाहेब तिथे म्हणतात की मार्क्सचं नाव घेतलं की फार मोठा तत्वज्ञ, पॉलिटिकल इकॉनॉमिस्ट. अरे म्हणे बुद्धाच्या बाबतीमध्ये असं होऊ नये. बुद्धाचं नाव घेतलं की काय तर फक्त तो धर्मसंस्थापक. बाबासाहेब म्हणतात की बुद्धाचं नाव घेतलं की तुम्हाला तो राजकारणाचा आणि अर्थकारणाचा तत्वज्ञ दिसू नये. बुद्धाचं नाव घेतलं की पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स इकडे लक्ष जाऊ नये. कसा विचार करतोय आम्ही? आम्हाला बुद्ध म्हटल्याबरोबर पहिले
राजकीय तत्वज्ञ दिसला पाहिजे, बुद्ध म्हटल्याबरोबर तिकडे आर्थिक तत्वज्ञ दिसला पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगून ठेवलंय की दुःख म्हणजे गरिबी, दारिद्र्य म्हणजे गरिबी. ते दुःख म्हणजे ते जीवन मरणाचा फेराविला ते मला मान्य नाही म्हणतात. ते पारंपरिक बुद्धाची मांडणी मी याच्याशी अगदी असहमत आहे. या सगळ्या बाबी नव्याने बुद्ध मांडला. राजकीय आमचा तत्वज्ञ आम्ही बुद्धालाच बात करतो. बुद्ध जयंतीवतीचं राजकीय महत्व नावाचं 1941 आर्टिकल लिहितात. नाही ते राजकारणात तुम्ही बुद्ध आणू नका बरं. हा ते बाकी सगळे बहुजन महापुरुष आणले तर चालतात, बुद्धापासून मात्र नाही. कारण तो धर्मसंस्थापक बाबासाहेब इथे सांगत आहे उद्धार करता कोण आहे, एकमेव बुद्धच या देशाला तारू शकतो असं छाती ठोकपणे सांगत आहे. तरी आम्ही तिकडे लक्ष देत नाही. रिपब्लिकन पक्षाचं सगळं तत्वज्ञान जर तुम्ही जर बघितलं, इतकं ब्रिलियंट तत्वज्ञान बाबासाहेबांनी लिहिलं की आमचं सगळं, बाबासाहेब त्याला गव्हर्निंग प्रिन्सिपल म्हणतात. मानवी जीवन जर आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला काही प्रिन्सिपल्सना बांधून घ्यावं लागतं. म्हणजे मी माझं जीवन त्या मोजपट्टीमध्ये, त्या फुटपट्टीमध्येच जगेन. समजा त्या आणि जर का मी गुलामगिरीत जात असेल, मी दुःखात असेल, मग मी तपासायचं कसं? मला ताप आला, कशावरून मला ताप आला? थर्मोमीटर लावेन, तो सांगेल 101 ताप. तसंच इथे आपण गुलाम होत आहोत, आपल्याला अन्याय होतोय, अत्याचार होतोय, आपली वाटचाल कुठे होते? की मानव मुक्तीची तत्व रिपब्लिकन पक्षाला दिलेली आहे. ती 7 तत्व जगातली इतकी श्रेष्ठ तत्व आहे की त्या तत्वांवर शेकडो PhD होतात. समजत नाही, त्याचं अप्लिकेशन बघत नाही. आंबेडकर वाद मांडतोय परंतु अप्लाइड आंबेडकर वाद मांडत नाही. त्याचा व्यवहार कसं करता येईल? तत्वांवर खूप चर्चा होते, मान्य आहे, झाली पाहिजे, पण पुढचा त्याचा व्यवहार वाद. बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट त्या अॅन्युलेशन ऑफ कास्ट मध्ये फार महत्वाचं आहे. ते म्हणतात, आय थिंक that knowing the proper ways and means is more important than knowing the ideal. If you do not know the real ways and means, all your shots are sure to misfire. जर का आम्हाला आमचं साध्य, आम्हाला काय मिळवायचं आहे, आमचा आदर्श काय आहे एवढंच फक्त माहिती आहे, पण आम्हाला साधन आणि त्याचा मार्ग जर ठाऊक नसतील तर आमचे सगळे प्रयत्न खोट झाले म्हणून समजा. सांगायचं तात्पर्य असं की रिपब्लिकन पक्ष हे आमचं साधन आहे. बाबासाहेबांनी या देशाला प्रबुद्ध भारत निर्माण करणे आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे शेड्यूल कास्टच्या लोकांना अग्रक्रमाने धर्मांतरित करण्याचा जो, भारत मोठमय करण्याचा जो एक आम्हाला फॉर्म्युला दिला आणि या देशाचं राष्ट्र निर्मितीकडे जे वाटचाल करण्याचे आम्हाला जो मार्ग आखून दिला तो आपण समजून घेतला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाची नाळ परत समता सैनिक दलासोबत आहे. 1960 मुंबईला एक अधिवेशन झालं. त्या अधिवेशनामधला तो ठराव आहे की समता सैनिक दल ही रिपब्लिकन पक्षाचीच फौज असून बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षासाठी आखून दिलेल्या तत्वज्ञानाला रुजवणे हे आमचं परम कर्तव्य असा ठराव आहे. आता मात्र आम्ही आमची चळवळ अत्यंत विभिन्न पद्धतीने चालवतात. आमचा फॉर्म्युला सोशिओ पॉलिटिकलचा, रिपब्लिकन पार्टी SLD हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या शेवटच्या, ज्याला आपण मूलगामी, मी त्याला मूलगामी संघटना म्हणतो. आता ते मातृपितृ, आता ते आमचे काही लोक करतात, तो मातृपितृचा भाग वेगळा, पण या मूलगामी ज्या संघटना आहेत की एकीकडे सोशिओ पॉलिटिकल म्हणून RP SLDचा, दुसरीकडे रिलीजियस म्हणून. कारण आम्हाला आमच्या जीवनामध्ये 2 प्रकारे उद्धार करायचा असतो. एक भौतिक उद्धार जो RP SLDच्या माध्यमातून, दुसरीकडे नैतिक उद्धार आहे तो तिकडे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बौद्ध धर्म आणि त्या अनुषंगाने. या अनुषंगाने जर आम्ही आमची जर चळवळ खऱ्या अर्थाने जर राबवायला जर गेलो तर निश्चितच यश येईल. शेवटी एक सांगतो ते असं, बाबासाहेबांचं फार सुंदर वाक्य आहे की खरं बळ जे आहे ते समुच्चयात नसून निश्चयात असतं. आम्हाला मान्य, आम्ही मूलभर आहोत या देशामध्ये, पण बाबासाहेब म्हणतात मूलभर राहिलो तरी काही आम्ही काही कमी नाही आहोत. त्याच्यामुळे आपण खचून न जाता, सध्याची जी परिस्थिती अत्यंत भयावह आहे, सगळ्यात त्यांचा जो या देशामध्ये ब्राह्मणवाद व बौद्धवाद असाच तो मरणांतिक संघर्ष आहे. त्याच्यामुळे आपल्या डोळ्यापुढे दाखवणारं चित्र जरी काही का असेल, परंतु खरा त्यांचा जो हितशत्रू आहे किंवा आमच्यासाठी जे हितशत्रू आहे ते ब्राह्मणवाद, आणि त्या ब्राह्मणवाद आणि बौद्धवादामधला संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे. आपण उशीर जरी आपल्या झाल्यासारखं वाटत चळवळीला, पण खरी चळवळ आपण राबवून आपला मार्ग प्रशस्त करावा, पुढे जावं, एवढंच या प्रसंगी बोलतो आपण. मला शांतपणे ऐकून घेतलं.